वैशाली आज खूप खुश होती। तिची नणंद गीता आज माहेरी येणार होती। ह्यावेळेस ती एवढी खुश होती कारण का तिची नणंद प्रेग्नेंट होती। डॉक्टरने काहीतरी प्रॉब्लेम सांगितल्यामुळे तिला आराम घेण्यासाठी सांगितला होता, त्यामुळे ती आता तिच्या माहेरी येणार होती। दोघी पण एका शहरात राहत होत्या। आपल्या नणंदची छानपैकी काळजी घेऊ शकते याची खात्री वैशालीला होती, त्यामुळे वैशालीने आपल्या छोट्या नणंदला माहेरी बोलावलं। थोड्या वेळाने गीता आपल्या नवऱ्यासोबत माहेरी आली। वैशाली तर खूप खुश होती, परंतु गीता आपल्या वहिनीला जास्त पसंत करत नव्हती। ज्यावेळेस वैशाली लग्न करून ह्या घरात आली होती त्यावेळेस गीताचे वय केवळ 12 वर्ष होतं। गीताचा जन्म झाल्यानंतर तिच्या आईची तब्येत खूपच नाजूक झाली होती। गीता 4 वर्षाची होती तेव्हा अचानक तिच्या बाबांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। जेव्हा गीताच्या वडिलांचा मृत्यू झाला या कारणामुळे गीताची आई पण दुःखी झाली आणि ती डिप्रेशनमध्ये गेली। आणि जेव्हा गीता 12 वर्षाची होती तेव्हा तिची आई सुद्धा तिला सोडून गेली। गीताचा भाऊ सार्थक तेव्हा 21 वर्षाचा होता। आई गेल्यानंतर घराची सगळी जिम्मेदारी सार्थकवर आली। सार्थक एक जॉब पण करत होता, परंतु त्याच्या चुलतीने त्याचं लग्न लावून दिलं, कारण का घरात एखादी स्त्री असल्यावर घराला घर पण येतं आणि त्याचं लग्नाचं वय जास्त झालं नव्हतं तरी पण त्याचं लग्न वैशालीसोबत केलं। त्यावेळेस वैशालीचं पण जास्त वय नव्हतं। कमी वयात असताना ती सासरी आली आणि घरातली सगळी जिम्मेदारी तिनेच घेतली। त्यावेळेस सार्थकच्या चुलतीने वैशालीचा हात आणि गीताचा हात एकमेकीच्या हातात देताना त्या म्हणाल्या की सुनबाई, ही तुझी नणंद नाही, ही तुझी मुलगी आहे, त्यामुळे आजपासून हिला चांगली सांभाळायची जिम्मेदारी तुझी आहे। आधीच वैशाली घर परिवार सांभाळण्यासाठी मॅच्युअर नव्हती, तरी पण वैशालीने नवीन जिम्मेदाऱ्या हाती घेतल्या। तिचे स्वप्ने मागे सोडून तिने आता आपल्या नवीन स्वप्नांची जिम्मेदारी घेतली। वैशालीच्या लग्नाला 1 महिना झाल्यानंतर अचानकच गीताची मावशी तिला भेटायला आली। आपल्या बहिणीची जागा वैशालीने घेतली म्हणून त्यांना खूप राग आला आणि मग त्यांनी त्याचा राग गीतापाशी काढला आणि गीताला म्हणाल्या की ही तुझी वैशाली वहिनी तुझ्या आईची जागा कधीच घेऊ शकत नाही। तुझी वहिनी तुझ्या भावाला सुद्धा तुझ्यापासून हिसकावून घेणार आहे। तू सांभाळून राहा, तुझ्यासोबत सुद्धा ही वाईट साईट करायला मागे पुढे पाहणार नाही। असल्या बाया सुरुवातीला चांगला व्यवहार करतात, परंतु काही दिवस झाल्यानंतर त्या आपलं खरं रूप दाखवतात। नंतर आपल्याला नीटनेटकेपणाने जगू पण देत नाहीत आणि शिकू पण देत नाहीत। त्यामुळे आपल्या वहिनीला कंटाळून वय पूर्ण झाल्यावर तिच्यापेक्षा 12 वर्ष जास्त वय असणाऱ्या नीलसोबत गीताने लग्न केलं। वैशालीला खूप जणे टोमणे मारत होते की जोपर्यंत तुला मूल बाळ होत नाही तोपर्यंत तू तुझ्या नणंदची काळजी घेत आहे। जेव्हा तुला स्वतःचं बाळ होईल तेव्हा तू तुझ्या नणंदला विसरून जात असते। त्यामुळे वैशालीला हे ऐकून खूप भीती वाटू लागली। तिने गीताला आपल्या मुलीप्रमाणे प्रेम दिलं होतं, त्यामुळे तिने एक निश्चय केला की जोपर्यंत गीताचं लग्न होत नाही तोपर्यंत ती तिच्या स्वतःच्या मुलाला जन्म देणार नाही, ती आई बनणार नाही। आणि याच्यामुळेच काही वर्ष लोटून गेले। जेव्हा गीता शिकून एका कंपनीमध्ये काम करू लागली तेव्हा तिला खूप छान छान स्थळ येऊ लागली। तेव्हा तिने खूप पाहिल्यानंतर तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा असणाऱ्या नीलसोबत तिने लग्न केलं। वैशाली आणि सार्थकने खूप धूमधडाक्यात गीताचं लग्न केलं। लग्न झाल्यानंतर आपली
नणंदबाई सुखात आहे हे पाहून वैशाली आता बाळाचं प्लॅनिंग करू लागली. खूप प्रयत्न केले परंतु ती आई बनवू शकत नव्हती. जेव्हा ती डॉक्टरपाशी गेली, डॉक्टरने सांगितलं की तुमचं आई बनण्यासाठी जे वय असतं ते उलटून गेलं आहे, त्यामुळे तुम्ही आई बनण्याचा चान्सेस खूप कमी आहे. तुम्ही आधीच प्लॅनिंग केलं असतं तर तुम्ही आई बनला असता. या गोष्टीवर वैशालीला खूप दुःख झालं. ती डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. तिला वाटत होतं की आता आपलं स्वतःचं बाळ स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याला लाडाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवीन, परंतु ते तिचं स्वप्नच राहिले. जरी ती आपल्या नणंदला तिची मुलगी मानत होती परंतु तिला एखाद्या छोट्या नवजात बाळाची आस लागली होती. त्याचं नाजूक नाजूक हात, त्याचे नाजूक डोळे याला पाहण्यासाठी तिची खूप इच्छा होती. परंतु डॉक्टरने सांगितल्यापासून तिचं कशातच मन लागत नव्हतं. सार्थकने तिला खूप समजावून सांगितलं परंतु सार्थकला कुठे ना कुठे वाटत होतं की माझ्या बहिणीमुळेच आज वैशाली आई बनू शकत नाही. परंतु वैशालीने कसं तरी करून स्वतःला सावरलं आणि याच काळात कळालं की तिची नणंद आई बनणार आहे आणि तिला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. त्यामुळे वैशालीने आपल्या नणंदला गीताला आपल्या घरी बोलावलं. 2 दिवसानंतर वैशालीच्या पोटात खूप दुखत होतं. त्यामुळे गीताने वैशालीला सांगितलं की माझ्यासाठी चहा बनव. तर वैशाली फक्त म्हणाली की गीता, आज माझी तब्येत ठीक नाही, तेवढा चहा तुझ्या हाताने बनव आणि थोडा मला पण दे. या गोष्टीवर गीता खूप रागाला गेली आणि म्हणू लागली की वहिनी, तू आई बनू शकत नाही, त्यामुळे तू सगळा राग माझ्यावर काढत आहे, तू माझ्यावर जळत आहे, तू माझ्यासोबत व्यवस्थितपणे बोलत नाही आणि तू माझ्या खाण्यापिण्याचं पण ध्यान देत नाही. फक्त माझ्या दादाला दाखवण्यासाठी तू माझं एवढं लाड करत आहे. वहिनी, तू तर मला पहिल्यापासूनच पसंत करत नाही. एवढं बोलून काही वर्षापासून जे तिच्या मनात साचलं होतं तिने सगळं आज काढलं. गीताच्या वागण्यामुळे वैशालीचं मन खूप दुःखी झालं. ती खूप रडली. थोड्या वेळानंतर सार्थक ऑफिसवरून घरी आला आणि आल्या आल्या गीता आपल्या भावाचं कान भरू लागली. म्हणू लागली की दादा, वहिनी आज माझ्यासोबत खूप वाईट वागली आहे. वहिनी माझ्यावर जळत आहे कारण का ती आई बनू शकत नाही आणि मी आता आई बनणार आहे. हे बघ दादा, तू माझ्यावर थोडं जरी प्रेम करत असेल तर तू वहिनीला या गोष्टीवर सजा दे. आज तू वहिनीला काहीच बोलू नको, तिची अजिबात समजूत काढू नको, तिला एकटीला सोड, त्यावेळेस वहिनीची अक्कल ठिकाणावर येईल. गीताने आपल्या दादाचे खूप कान भरले. आता तिला वाटलं की आता दादा आणि वहिनीचं कडाक्याचं भांडण होईल. सार्थक थोड्या वेळ शांत बसला. गीताकडे बघून हसू लागला आणि म्हणाला की गीता, तू जे सांगत आहे तशी तुझी वहिनी कधीच वागणार नाही. माझा खूप विश्वास आहे तुझ्या वहिनीवर. ती खूप चांगली आहे. ती माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करते. आज तू आई बनणार आहे ना, सगळ्यात जास्त खुश ती आहे. अगं, तुला माहीत आहे का, तुझ्यामुळे ती आई बनू शकली नाही, परंतु तिने कधीच तुला दोष दिला नाही किंवा त्या गोष्टीचा तिने माझ्यापाशी उल्लेख सुद्धा केला नाही. ती तुझी वहिनी नाही, ती तुझी आई आहे. आईसारखी तुझी काळजी घेत आहे. तुझ्यासाठी तिने कधीच कशाचं कमी पडून दिलं नाही. परंतु काय माहीत तुझ्या डोक्यात काय आलं आणि तू म्हणत आहे की वहिनी तुझ्यावर जळत आहे. अगं, लग्न झाल्यावर तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की जोपर्यंत तुझं लग्न होत नाही
तोपर्यंत ती आई होणार नाही, कारण का ती आई झाल्यावर तुझ्यावर अन्याय होईल या भीतीमुळे आजपर्यंत ती आई बनली नाही. माफ कर दादा. एकदा मावशी घरी आली होती आणि तिने माझ्या डोक्यात भलतंच काहीतरी भरवलं आणि तेव्हापासून मी माझ्या बहिणीबरोबर खूप वाईट पद्धतीने वागत आली. ती म्हणाली की तुझी वहिनी तुझ्या दादाला तुझ्यापासून लांब करेल. गीता, एवढं सगळं पण ऐकून तुला वाटत आहे का की तुझी वहिनी तुझ्यावर जळत आहे? आता गीताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गीता आपल्या वहिनीबरोबर खूप वाईट पद्धतीने वागली याचा तिला पश्चाताप झाला. माझ्यासाठी आपल्या वहिनीने किती मोठा त्याग केला. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती पळत आपल्या वहिनीकडे गेली आणि वहिनीच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागली. वहिनी, मला माफ कर. मी भ्रमात तुला काही बाई उलटसुलट बोलले. आज दादाने मला सांगितलं की तू माझ्यासाठी मातृत्वाचं सुख बाजूला ठेवलं होतं आणि मी विचार करत होती की वहिनी तू वांझोटी आहे. एवढं बोलल्यानंतर गीता रडू लागली आणि वैशालीच्या पण डोळ्यातून पाणी आलं. ती गीताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली की तूच माझं बाळ आहे. मी तुझा कधीच वाईट विचार करणार नाही. नणंद भावजय दोघींच्या पण डोळ्यातून पाणी येत होतं. हे पाहून सार्थकच्या पण डोळ्यात पाणी आलं. हळूहळू दिवस जात होते. वैशाली आपल्या नणंदची खूप छान पद्धतीने काळजी घेत होती. आता गीता पहिल्यापेक्षा खूप आनंदी होती. बघता बघता डिलिव्हरीचा दिवस जवळ आला. डिलिव्हरी रूममधून डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की एका मुलाचा जन्म झाला आहे. वैशाली आनंदाने उड्या मारू लागली. तिने पूर्ण हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले. वैशालीने आपल्या नणंदची चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी व्हावी म्हणून देवाला नवस केला होता. तिने लगेच जाऊन तो नवस पूर्ण केला. थोड्या वेळानंतर तिने पळत जाऊन बाळाला घेतलं. असेच दिवस चालू होते, परंतु वैशाली आई बनू शकत नव्हती. 3 वर्षानंतर अजून गीताला दिवस गेले आणि गेल्याप्रमाणे यावेळेस सुद्धा वैशालीने गीताची काळजी घेतली होती आणि यावेळेस सुद्धा गीताला मुलगा झाला. जेव्हा मुलगा झाला तेव्हा गीताचा नवरा नील वैशालीला म्हणाला की वहिनी, हे बाळ आता तुमचं आहे. आम्ही दोघांनी हे बाळाचं प्लॅनिंग फक्त तुमच्यासाठीच केलं होतं, कारण का आम्हाला फक्त एकच बाळ पाहिजे होतं. हे बाळ तुमच्यासाठी सरप्राईज होतं. गीताने ही गोष्ट तुम्हाला सांगायची नाही म्हणून सांगितलं होतं. ती लगेच गीताकडे गेली तेव्हा गीताने आपलं बाळ तिच्यापाशी देताना म्हणाली की वहिनी, मी दुसऱ्यांदा आई बनू शकले, कारण का एक बाळ मी तुम्हाला देऊ शकेल. माझ्यामुळे तुमची आजपर्यंत ओटी रिकामी राहिली होती, त्यामुळे मला दुसऱ्यांदा आई होण्याचं सुख देवाने मला दिलं आहे, कारण का तुम्ही सुद्धा आई होऊ शकाल. हे बाळ वहिनी मी तुला देणार आहे. हे बाळ तुझं आहे. गीताच्या या गोष्टीवर वैशाली तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी आता आई होण्याचे सुख मिळू शकेल. वैशाली काहीतरी विचार करून गीताला म्हणाली की नाही नाही गीता, हे तुझं बाळ आहे. याची आई तू आहे. तू एवढा मोठा त्याग का करत आहे? आपल्या वहिनीचं मध्येच अर्धवट बोलणं सोडून गीता म्हणाली की वहिनी, तू जर एवढा मोठा त्याग करू शकते तर मी एवढा मोठा त्याग करूच शकते. तसं पण माझ्यापाशी एक बाळ आहे. प्लीज वहिनी, माझ्यासाठी या बाळाचा स्वीकार कर. वैशालीने गीताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि कायद्यानुसार गीताने आपल्या बाळाला वैशालीला दिलं.
तिने आपलं बाळ वहिनी आणि दादाला दत्तक दिलं होतं. तिची वहिनी आणि भाऊ खूप खुश होतात. असं वाटत होतं की एवढ्या वर्षानंतरच्या तपश्चर्याचे फळ एवढं चांगलं भेटलं आहे. आज दोघी पण एका क्षणात आई बनल्या होत्या. एक देवकी आणि एक यशोदा बनली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.